ओके, सो आता तुम्ही इथे एस्कॉर्ट बघू शकता की मार्केट अचानक डाऊन असल्यामुळे एस्कॉर्ट जो आहे हा आता जेव्हा आपण बोललोय तेव्हा 3592-93 ला, आता तो 3600 ला शेअर आहे, राईट. आता जेव्हा आपण लाईव्ह मागे 3600 ला आहे. अँड ऍज आय एम सेईंग की भलेही मार्केट प्रेशर मध्ये आहे, राईट, डाऊन साईडला, पण येस एस्कॉर्ट, आता एस्कॉर्टचा आपण पटकन आपण जर बीटा व्हॅल्यू जरी पाहिला, ओके, आपल्याला बीटा व्हॅल्यू जर मी एस्कॉर्टचा पाहिला, ओके, सो यू कॅन सी, इथे मी पटकन तुम्हाला दाखवतो. ओके, बीटा व्हॅल्यू जो आहे हा लो बीटा स्टॉक आहे. ओके, यू कॅन सी. ओके, एस्कॉर्ट इज अ लो बीटा स्टॉक, म्हणजे निफ्टीचा त्याच्यावरती एवढा काही प्रभाव पडत नाही. ओके, आणि म्हणून तो चांगला परफॉर्म करताना तुम्हाला मे बी दिसेल. ओके, इवन दो आता तो 92-96 ला ट्रेड करतोय, राईट. ओके, वर खाली होतोय बिकॉज ऑफ निफ्टी इज वॉल्टाईल, पण माझ्या हिशोबाने तो तुम्हाला एकदम जास्ती नाही, पण नक्कीच तुम्हाला तो परफॉर्म करताना दिसेल. आणि त्याचा जो हाय आहे हा हाय तोडून, ओके, 3609चा त्याचा हाय तोडून, ओके, जे आपला मेन शेअर्स अनालिसिस असतो, जो 3609चा तो हाय तोडून जो आहे त्यांनी ऍटलिस्ट 24 पर्यंत गेलाच पाहिजे. आणि तो जर तोडला तर तो मे बी 33-34 पर्यंत जाईल, पण 24 पर्यंत तो गेला पाहिजे माझ्या हिशोबाने. थोडं जरी मार्केट कंट्रोल मध्ये राहिलं तरी तो जाईल शेअरवर. ओके, आणि इथे इथे बघू शकता तुम्ही ह्याचा तुम्ही त्याचा पहिले मी त्याची शेअर कॉस्ट बघा इथे आता ना, जसं बघू शकता ते वॉल्टाईल होते आता आणि तो शेअर देखील वॉल्टाईल आहे, बट शेअर मे परफॉर्म. ओके, तुम्ही बघू शकता इकडे त्याचा बीटा व्हॅल्यू 0.90 आहे. ओके, म्हणजे एक पेक्षा कमी आहे. निफ्टीचा इम्पॅक्ट त्याच्यावर एवढा काही पडत नाही, पण थोडाफार पडतो, एवढा काही पडत नाही. सो तुम्ही ते बघू शकता. आणि सो त्या हिशोबाने जो आहे तो शेअर आणि आपल्याला परफॉर्म करताना दिसला पाहिजे. ओके, जो आता जो ट्रेड करतो 94-95 ला, 3594-95, ओके, बिकॉज द मार्केट इज डाऊन, राईट. आणि मार्केट हे बऱ्यापैकी डाऊन साईडला, कारण पण तो त्याला फाईट करून तो मे बी शेअर जो आहे परत वर यायचा, भले थोडा वेळ लावेल, पण तो परत वर यायचा नक्कीच प्रयत्न हा शेअर करू शकतो. ओके, सो आपण बघूया पुढे काय होतं त्या शेअरमध्ये. विल जस्ट वेट अँड वॉच. ते मला दाखवायला आवडेल, जसं म्हटलं की मार्केट वॉलेटाईल आहे, मार्केट डाऊन होतं, तरी पण एस्कॉर्ट जो आहे हा परफॉर्म करतोय, राईट. तो आता हाय तोडायला आलेला आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं तो परत हाय तोडायला येईल, राईट. सो यू कॅन नाव सी एस्कॉर्ट जो आहे, आता मगाशी पण आपण जेव्हा पाहिलं तेव्हा तो 3592-94 ला ट्रेड करत होता, राईट. तिकडनं मी तुम्हाला म्हटलं हा कव्हर करणार. अँड नाव यू कॅन सी की त्याने तोडलेला हाय आहे. ओके, आता जस्ट हाय मार्केट वॉलेटाईल असून देखील एस्कॉर्टनी कव्हर अप केलेला आहे, यू कॅन सी. आणि एस्कॉर्टनी जो आहे हा हाय तोडलेला आहे फायनली. ओके, आणि तो अजूनही शेअर परफॉर्म करेल, बट येस त्याने छान रिकव्हरी दिलेली आहे, राईट. 92-93 पासून जो आहे आता तो जो आहे ऑलमोस्ट हे 3610 ला आता तो ऑलमोस्ट टच होतोय, राईट, शेअर एस्कॉर्ट, राईट. आणि म्हणजे ह्याचा अर्थ त्यांनी 18-19 रुपयाची आतापर्यंत त्यांनी जर अपसाईड परत त्यांनी मुवमेंट हे दिलेली आहे, राईट. सो आपण पुढेही बघणार आहोत त्या शेअरमध्ये, पण इथपर्यंत मला तुम्हाला विचारायचं आहे की आणि त्यांनी हाय एवढं मार्केट वॉलेटाईल असून देखील त्यांनी आपल्या म्हणतो ना ऍटलिस्ट त्यांनी म्हणतो ना वरच्या साईडला मूव्ह दिलेली आहे, राईट, चांगली, आणि अजूनही तो परफॉर्म करेल. पण इथपर्यंत बघून तुम्हाला, आणि आपण त्या शेअरवर आपण ठाम होतो, राईट. सो इथपर्यंत मुवमेंट बघून तुम्हाला कसं वाटतंय की मार्केट वॉलेटाईल असून देखील, ओके, व्हॉलेटाईल व्हॉलेटाईल मार्केटमध्ये पण तो शेअर आपल्या ह्याच्यापासून तो वर जातो, ओके, प्रेडिक्टेड रेट पासून तो वर जातो आणि कव्हर करतो मार्केट डाऊन जाऊन पण. सो इथपर्यंत कसं वाटतं, बाकी तर जाईलच पुढे, कसं वाटतं इथपर्यंत एव्हरीवन? सर सर निफ्टी पण बघा सर. क्वेश्चन्स मी घेत नाही, मी फक्त कसं वाटतंय सांगा. क्वेश्चन्स मी नंतर पुढे घेतो. मी इथपर्यंत कसं वाटतंय हे पहिलं सांगा की वाटतंय टेक्निक्स काम करतायत किंवा तो फाईट बॅक करतोय शेअर? हो परफेक्ट वाटतंय सर. परफेक्ट हो अनालिसिस. सर. परफेक्ट करतो सर. अनालिसिस येस सर. सर, ग्रेट टेक्निक्स. अनालिसिस इज गुड. खूप छान. येस, थँक्यू सर, थँक्यू एव्हरीवन, थँक्यू एव्हरीवन. हॅलो हॅलो सर सर हा हा, बोला बोला सर, बोला सर, आता बोला. सर एस्कॉटचा मी 8 क्वांटिटी मध्ये शेअर खरेदी केला होता. आता हा हा 3510 ला खरेदी केला, 592 ला खरेदी केला. हा, 592, ओके. हा आता त्याचा तुम्ही सुरुवातीला सांगितलं त्यावेळेला खरेदी केला होता मी पेपर ट्रेनिंगला, आणि अच्छा, स्टॉपेज आम्ही लावला नव्हता. ओके ओके. आणि हे आता विकला की नाही विकला? नाही अजून विकला होता आम्ही.
हा हो तर अर्धी निम्मी क्वांटिटी विकू शकता तुम्ही सर. म्हणजे आता मी तर काय कुठलं बाईंग सेलिंगचंही दिलं नव्हतं तुम्हाला, तुम्ही स्वतःहूनच केलेलं आहे. पण आता इथे बघा त्यांनी 3611.50चा त्यांनी नवीन हाय मारलेला आहे, राईट. सो जोपर्यंत तो वर चालला तुम्ही थांबू शकता. आता की अर्धी क्वांटिटी हवं तर तुम्ही विकू शकता असा. तुम्ही थोडा बऱ्यापैकी प्रॉफिट मध्ये असाल तर तुम्ही अर्धी निम्मी क्वांटिटी ते तुम्ही विकू शकता, जर तुम्ही ट्रेड केलं. मी तर बोललो नव्हतो ट्रेड करा वगैरे, ह्याच्याशी आपण नॉलेज पर्पज साठी आपण हे अनालिसिस देतो, एज्युकेशन पर्पज साठी, की बाबा ना अशा प्रकारे आपण काम करू शकतो. पण जर केलं असेल तरी पण तुम्ही, तर तुम्ही ते विकू शकता सर, ती निम्मी क्वांटिटी. ओके सर. ओके ओके थँक्यू सर.